यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, एमपीएससी अंतर्गत प्राध्यापक भरती ज्यामध्ये सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, त्याचबरोबर लेक्चरर म्हणजे अधिव्याख्याता म्हणजे जाहिरात क्रमांक 113, 14, 15 या सर्व परीक्षेसंदर्भातील आज दिनांक 7 जानेवारी 2024 ची अपडेट आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. बघा, या चॅनलमार्फत आपण सेटनेट परीक्षा असतील, त्याचबरोबर प्राध्यापक भरती असेल, विद्यापीठीय स्तर, प्राध्यापक भरती, महाविद्यालय स्तर आणि प्राध्यापक भरती एमपीएससी अंतर्गत, त्याच्यानंतर शिक्षक भरती, पवित्र पोर्टल अंतर्गत या सर्व बाबतीत आपण अद्ययावत माहिती टाकत असतो. त्यामुळे जर तुम्हाला अद्ययावत माहिती हवी असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनल, त्यानंतर व्हॉट्सअपच्या जे ग्रुप आहे त्याचं देखील लिंक दिलेलं आहे. त्यानंतर फेसबुक ऑल एक्झाम कट्टा नावानं फेसबुक पेज देखील आपण सुरू केलेलं आहे. त्याद्वारे देखील तुम्ही अद्ययावत माहिती किंवा आमच्याशी जोडले जाऊ शकता. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला तर मग बघा, एमपीएससी अंतर्गत जी प्राध्यापक भरती होत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं एक न्यूज आली आहे, ते सुरुवातीला पाहूया. त्याचं विश्लेषण पुढे करणार आहोत. एमपीएससी कडून आरक्षणावर घाला, 5% आरक्षणाची सूट वगळली. नागपूर सहाय्यक प्राध्यापक ग्रंथालय आणि शारीरिक शिक्षण संचालनालय गट अ करिता 214 पदाकरिता भरती संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी मार्फत जाहिरात देण्यात आली. मात्र त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दिव्यांगांना असलेल्या अहतामधील 5% गुणांची सूट वगळण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीची ही जाहिरात म्हणजे आरक्षणावर घालण्याचा आरोप होत आहे. राज्यभर मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी ओरडही होत आहे. असे असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हक्काचे आरक्षण नाकारले जात असल्याचे विरोध होत आहे. एमपीएससी कडून जाहिरात क्रमांक 114 2023 अन्वये सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक गट क अ करता 214 पदाच्या भरती करणे संदर्भात जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीतील पात्रतेकरता पदव्युत्तर प्रशिक्षण 55% अशी अहता दिली आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग तसेच दिव्यांगांना देण्यात येणारे 5% ची सूट या संदर्भात कोणतीही सूचना नाही. आरक्षणाच्या नियमानुसार अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना 5% सूट देणे, 50% गुणाची मर्यादा दिली जाते. मात्र आयोगाकडून कुठलेही स्पष्टीकरण न देता सरळ आरक्षणाच्या नियमच डावलण्यात असल्याचे आरक्षित घटकातील 50% असलेल्या उमेदवार ऑनलाईन अर्जास मुकला आहे. आयोगाच्या जाचक अटीमुळे हजारो विद्यार्थी परीक्षेला बसू शकणार नाहीत. या संदर्भात अनुसूचित जाती जमातीच्या संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. मानव अधिकार संरक्षण मंचाद्वारे निवेदन पाठवून एमपीएससीचे लक्ष वेधले आहे. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. आता यामध्ये जर बघितलं तर त्यासाठी सचिव जे आहेत मानव अधिकार संरक्षण मंच आशिष फुलझेले यांनी त्यांची प्रतिक्रिया पण आहे. बघा, आरक्षित घटकातील अनुसूचित जाती जमाती तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारे 5% सूट नियम बाह्य पद्धतीने वगळून आयोगानं एक प्रकारे विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे. आयोगाने तत्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तर त्यावर देखील एमपीएससीचे जे सचिव आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे डॉक्टर सुवर्णा खरात यांनी प्रतिक्रिया देखील दिली. संबंधित विभागाकडून आलेल्या मागणी पत्रकानुसार आम्ही जाहिरात देतो. आरक्षण ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाहीये. या ठिकाणी स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. पण या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज फोन आले की सर आता पुढे काय होणार, कारण जाहिरात रद्द होणार. बघा, जाहिरात रद्द होत नाही. आरक्षण जे असतात ते आरक्षण जे प्रत्येक भरती प्रक्रिया येत असताना आरक्षणाची जी सोडत आहे ती आधीच त्यांच्याकडं म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं अशा पद्धतीनं आम्हाला एवढ्या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया करून द्या आणि त्यांची आरक्षणाची यादी देखील आलेली असते. त्यानुसार एमपीएससीचं फक्त काम काय आहे, फक्त नियुक्ती करून देणं, म्हणजेच फक्त चाळणी परीक्षा घेणं आणि त्यांना पात्र आहेत का नाहीत एवढं ठरवण्याचं काम करते एमपीएससी. एमपीएससी एक स्वायत्त संस्था आहे. त्यांना कुठलंही आरक्षण कमी किंवा जास्त देण्यासंदर्भात कोणताही अधिकार नाही आहे.
त्यामुळे त्यांचा काहीच रोल नाही आहे. आता राहिला प्रश्न 5%चा, तर त्या संदर्भात आता एकदा जाहिरात आल्यानंतरनं पुढे आयोग किंवा पुढे जर शासन काय करतं यावर डिपेंड आहे. पण वरील बातमीचा परिणाम असा होणार नाही, जाहिरात रद्द होणार नाही. तुमची जाहिरातीप्रमाणेच जी पुढची जी प्रोसेस असेल, जसं जास्त अर्ज आल्यामुळं तुमची एक्झाम असेल, ती नियमित अभ्यासक्रम फक्त थोडं वेळ लागू शकतो, म्हणजे 15 दिवस 1 महिन्याचा. त्यामुळं जाहिरात रद्द होणार नाही आहे. तर तुम्हाला फक्त जर हे पुढे प्रकरण वाढलं तर त्या संदर्भात काहीतरी विचार होऊ शकतो. मात्र जाहिरात ही अशाच स्वरूपाची असणार आहे. आणि परीक्षेचा अभ्यासक्रम कधी जाहीर होणार, अभ्यासक्रम काय असणार? मित्रांनो, मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे, MPSC मार्फत तुम्हाला नियुक्त व्हायचं आहे. कारण एवढं आपण जर बघितलं तर कुठंही मराठवाडा घ्या तुम्ही, विदर्भात, त्यानंतरनं पश्चिम महाराष्ट्रात कुठं जरी गेलात, प्राध्यापक भरतीचा आत्ताचा जो रेट चालू आहे 70 लाखाच्या पुढे चालू आहे. म्हणजे ओपनली बोलतोय यासाठीच की खरं जे आहे ते खरंच आहे. 70 लाखाचा रेट चालू आहे आणि आपल्याला ही जी भरती प्रक्रिया आहे जी MPSC मार्फत घेतली जाते आणि विद्यापीठीय भरती प्रक्रिया यामध्ये फरक 1 मिनिटामध्ये सांगतो. MPSC मार्फत तुम्हाला फक्त सेट असाल तुम्ही सहाय्यक प्राध्यापकासाठी अप्लाय करू शकता. आणि इथं तुम्हाला कोणता अनुभव विचारलेला नाही आहे. फक्त इंटरव्ह्यूला तुम्हाला अनुभव असला तर थोडा पॉझिटिव्ह 1, 2, 4, 5 मार्काचा फरक पडू शकतो निश्चितच. पण तुम्हाला बाकी इफेक्ट होणार नाही. तुम्ही गुणवत्तेनुसार मार्क जास्त घेतले तर तुम्ही निश्चितच तुमची निवड होऊ शकते. पण विद्यापीठीय स्तरावर ज्यावेळेस जसं पुणे विद्यापीठ असेल किंवा त्यानंतर SNDT असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जाहिरात आलेली आहे, त्या संदर्भात आपण जर पाहिलं तर तिथं जे विद्यार्थी म्हणजे यापूर्वी करत आहेत किंवा त्यांचा जो अनुभव आहे, ज्यांचा 5 वर्ष, काही विद्यार्थ्यांचा 10-10 वर्षाचा अनुभव आहे, ॲप्रूव्ड विनाअनुदानित कॉलेजचा पण संलग्न विद्यापीठाचं अप्रूव्हल असलेला, तर त्यांचा जास्त विचार केला जातो. त्यानंतरनं PhD आहे का त्याचाही विचार केला जातो. त्याचबरोबर तुमचं एक्स्ट्राचं काय रिसर्च वर्क आहे का, या अनेक बाबींचा, तुमचा API स्कोर काय आहे याचा देखील विचार त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळं विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक भरतीमध्ये जे नवखे विद्यार्थी आहेत, जे नव्यानंच सेट परीक्षा उत्तीर्ण झालेत, त्यांना चान्सेस खूप कमी असतात ॲज अ कम्पेअर टू MPSC मार्फत. जर तुम्ही अभ्यासू विद्यार्थी असाल, तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल, तुमच्या विषयावर तुमचं प्रभुत्व असेल आणि तुम्ही अभ्यास करण्याच्या भावनेतून जर तयारी करत असाल तर निश्चितच तुम्हाला सर्वात जास्त सोपा मार्ग आहे MPSC मार्फतची निवड प्रक्रिया. त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्यांना विचलित न होता, MPSC एक स्वायत्ता संस्था आहे, त्यामुळं तिला घटनेतूनच तिची तरतूद आहे. त्यामुळे तिच्यावर कोणी दबाव आणू शकत नाही किंवा जे आहे त्यामध्ये आरक्षणाचं धोरण असं वरूनच ठरलं जातं, त्यानुसारच त्यांना पद भरले जातात. त्यामुळं परीक्षा होणार आहे. अभ्यासक्रम फक्त जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या 1-2 वीकमध्ये 100% अभ्यासक्रम जाहीर होईल. कारण आपण जर यापूर्वीच्या म्हणजे प्राध्यापक भरती, जसं की आपण इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापक भरती पाहत आहोत, चालू आहे. त्यानंतर पॉलिटेक्निकल कॉलेजच्या प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत सुरू आहे. त्यांचं देखील एवढं ढिलं होत आहे. म्हणजेच कारण की त्यांना फक्त आपल्याच एज्युकेशन डिपार्टमेंटचं म्हणजे टीचिंग कॉलेज ब्रँचची प्राध्यापक भरती नाही करायची, तर त्यांना टेक्निकल एज्युकेशन प्राध्यापक म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज असतील, पॉलिटेक्निकल कॉलेज असतील, त्यानंतरनं वैद्यकीय शिक्षण तिथंची देखील प्राध्यापक भरती करायची. सरळ सेवा असतील, बाकीच्या परीक्षा असतील, त्यानंतर राज्यसेवा असेल, याचं देखील त्यांना नियोजन करावं लागतं. त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. पण आपल्याला जर एवढं उच्च ध्येय प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संयम निश्चितच बाळगावा लागणार आहे. आता अंदाजे परीक्षा कधी होईल, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, त्याविषयी मी सांगतोय की मे नाही, जूनच्या नंतरच तुमची परीक्षा. जून मनामध्ये धरून ठेवा, जून महिन्याच्या नंतरच, म्हणजे मेमध्ये पण नाही आहे. सध्या कोणता अभ्यास केला पाहिजे, मी यापूर्वी पण सांगितलं आहे की तुम्ही सध्या पेपर क्रमांक जो तुमचा विषयाचा आहे तोच सुरुवातीला अभ्यास व्यवस्थित परफेक्ट करून ठेवा, सातत्य ठेवा. मित्रांनो, एवढा चान्स परत तुमच्या आयुष्यात रिटायरमेंट होईपर्यंत येणार नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असते, निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक असते. त्यामध्ये कुठंही भरपूर विद्यार्थ्यांचे रिप्लाय येतात, फोन येतात, मेसेज येतात, सर कसं म्हणजे त्यात काही चालतं का? बाबांनो, यामध्ये काहीही चालत नाही. तुम्ही प्रामाणिक अभ्यास करा, प्रामाणिक यश मिळवा, हे निश्चितच चालतं. तुमचं बुद्धी किंवा तुमचे कष्ट हेच तुमचं यश असतं. आता संवर्गनिहाय व सामाजिक आरक्षणाचा काय फरक आहे?
बघा, जे आरक्षण इथं निश्चित झालेलं आहे कॅटेगरी वाईज प्रत्येकाला जे काही जागा मिळाल्या त्या जागा भरल्या जाणार आहेत, पण इथं विषयानुसार नाही आहे. यापूर्वीच आपण 2021चा GR पण पाहिलेला आहे. त्या GR नुसार ही भरती प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे विषयानुसार नाही, तर तुमच्या संवर्ग म्हणजेच एकत्रित आरक्षण पद्धतीनुसार ही भरती प्रक्रिया राबवली जाते. सर्वांनाच न्याय मिळाला जातो. सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी भरले जातात. फक्त या कॅटेगरीची या विषयाची जागा या कॅटेगरीची या विषयाला इतक्या जागा आहेत असं कोणतंही चित्र आता स्पष्ट नाहीये. आणि ज्यावेळेस स्पष्ट होईल त्यामुळेच मी सतत म्हणत असतो की कॉमन सिलेबस ठेवण्याचं एकच कारण आहे, कारण की तुमची विषयानुसार जर परीक्षा झाली, तुमची निवड विषयानुसार होणार नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे जर कॉमन परीक्षा घेतली सर्वांसाठी एकच प्रश्नपत्रिका, तर तुम्हाला विषयानुसार तुम्हाला किती या कॅटेगरीला किती भरायच्यात तेवढ्या जागा, जे जास्त मार्क घेतील त्या विषयाला त्या जागा जातील. अशा पद्धतीत एकदम सुटसुटीत हा सर्व निष्कर्ष आहे. त्यामुळं संवर्गनिहाय आरक्षणाचा सामाजिक आरक्षणावर काही परिणाम होत नाही. तुमच्या जेवढा कोटा आहे 2%, 5%, 10% तो 100% भरला जातो. यश मिळवण्याची रणनीती काय असावी? मित्रांनो, यापूर्वी पण सांगितलंय, सातत्य, संयम, कारण हे तुमच्या संयमाचं अंत पाहणारी ही परीक्षा आहे. MPSC म्हणजे तुम्हाला वेळ लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. आणि इथं कुठं इंटरव्ह्यूला सध्या तुमचं काही कोणी अफवा पसरवत असतील तर चुकीचं आहे. त्यामुळे यश मिळवण्यासाठी अभ्यास हीच रणनीती आहे, ते देखील पॉईंटनुसार. आणि सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न कधीही विचारला जात नाही. MPSC अंतर्गत जो सिलेबस आहे तो त्याच पॉईंटवर त्याच मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला सिलेबसच्या बाहेर प्रश्न न विचारल्यामुळे सिलेबस कव्हर करणं हे खूप महत्त्वाचं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. आणि सातत्य कसं ठेवायचं तर बघा, सेल्फ मोटिवेट असणं गरजेचं आहे. आणि कारण की सातत्य ठेवण्यासाठी आपण स्वतः स्वयंप्रेरित असाल तर तुम्ही सातत्य ठेवू शकणार आहात. आणि वेळोवेळी डोस देण्याचं काम आपल्या क्लासच्या माध्यमातून होणारच आहे. म्हणजे तुम्हाला अद्ययावत अपडेट माहिती मिळेल. त्यानंतर काही जे तुमचे प्रश्न असतील, शंका असतील, त्याचं निश्चितच निरसन केलं जाईल. आणि ज्यावेळेस सिलेबस निश्चित होईल त्यावेळेस आपण निश्चितच त्या सिलेबसला योग्य न्याय देता येईल या स्वरूपामध्ये यापूर्वी बोलल्याप्रमाणे सर्व आपण क्लासेस सुरू करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या संदर्भात जे तयारी करणारे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.